सलामीची जोडी मैदानावरती सलामीची जोडी उतरते ती म्हणजे स्ट्राईकला कोण आहे? संस्कार अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे ओमकार आणि गोलंदाजी ट्रॅक वरती असेल प्रेम, ज्याचं नाव आता कर्णधाराने घेतलं. प्रेम वरती आमची मॅच असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू प्रेम. ओहो, इसको कहते प्रेम. प्रेमचा पहिला चेंडू, निर्धाव काउंट होतोय. कर्णधाराचा विश्वास कुठेतरी सार्थ करतोय तो म्हणजे प्रेम. युवा 11 प्रेम. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, याला मारण्याचा प्रयत्न केलाय. प्रेमने पळत जाऊन कॅच करण्याचा प्रयत्न केला पण एक धाव काही थांबवू शकला नाही. एक धाव संख्येबरोबर युवा 11 यांची धाव संख्या होते 1. आणि लेजंड संघाचा प्रेम गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. धाव संख्या तर झालेली 1. प्रेम चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार आहे प्रेम. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ हो, सुपर से भी ऊपर. चेंडू वरती प्रहार केला. या चेंडू वरती येईल चौकार. प्रेम वरती आघात केलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे मारामारी, कोपचा कोपची, तुडवा तुडवीचं षटक आणि ते षटक हाणामारीचं असतं आणि त्या षटकामध्ये खेळाडू इंजर्ड झाला. किट घेऊन जावा पूर्ण. धाव संख्या 5. हो, परत एकदा. काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे खेळाडूचं. क्या बात है, क्या बात है ओमकार, क्या बात है. ओमकारला जबरदस्त असा प्रतिसाद मिळतोय पॅव्हेलियन मधून. ओमकार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, विनय निकम, होम मिनिस्टर सर्वांचं सहर्ष असं स्वागत करताय. आपण आलात आणि या कार्यक्रमाला चार चांद लावले त्याबद्दल आभार. ओहो, रोंड्या शॉट येतोय याच्या बॅट मधून. ओमकारच्या बॅट मधून येतोय हा षटकार. कुठेतरी प्रेमला टार्गेट केलंय ओमकार याने. ओमकारने सांगितलंय ते आणि हा बळी ओमकारलाच आउट केलाय तो म्हणजे प्रेम याने. विकेट किपर याने सुंदर झेल घेतला. एक बाद धावसंख्या होते ती म्हणजे 15. युवा साळलीकर यांची धावसंख्या झाली 15 आणि लिजेंड प्रेम याने पहिला बळी इकडे नोंदवलाय ओमकारच्या स्वरूपामध्ये. चला सामने लवकर खेळा साळलीकर. प्रेक्षणीय सामना आहे, आपल्याला अजूनही सामने खेळायचे आहेत. आणि हे षटक किती षटकांचे सामने असतील? हे 4 षटकांचे सामने असतील. चला नवीन फलंदाज जाऊ द्या. नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजे समीर सावंत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती लिजेंडचा खेळाडू. गोलंदाज कोण आहे? प्रेम. स्वतः कर्णधार, लिजेंडचा स्वतः कर्णधार गोलंदाजीवरती आलाय. बघूया काय करेल. पहिल्या षटकाच्या धावा 15. हो, याला सी कॉर्नर मध्ये मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा झेल गेल्याचा प्रयत्न केला परंतु
झेल काही घेता आला नाही, अवघड झेल होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 16, 1-16. प्रेक्षणीय सामना. आणि तिकडे जो सामना चाललाय जकातवाडी वर्सेस साळली. ओहो, लेग साईडला मारलेला आहे, 1 धाव पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मिसफील्ड झाले. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करेल तो म्हणजे युवा साळीकर. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते 18 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम. हो हो हो, पुन्हा एकदा लेग साईडला तडाखा देण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले. दुसरे धावेचा प्रयत्न नसेल कारण खेळाडू आहे तिथे. आणि या 1 धावसंख्या जाईल ती म्हणजे 18. ओमकार. ओ हो 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 हो, याला उचललाय आणि जाईल स्टँड मध्ये. षटकार. मध्ये लेग साईडला मारलाय आणि झेल नाही. 1 बाउन्स जाईल. चौकार. आणि या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते 28. दुसरं षटक ओमकार हाताळतोय. धावा 28. आणि तिकडे सामना चाललाय साळली वर्सेस जकातवाडी. बघूया साळली संघाला फायनल पर्यंत घेऊन जाते का? धावसंख्या इकडे झाले युवा साळलीकर यांची 28. ओहो, काही गरज नव्हती. हा चेंडू असा खेळण्याची गरज नव्हती. कारण जर सरळ बॅटने जर तुमच्या धावा येत असतील तर बॅट वाकडी करायचीच गरज नाहीये. धावा जैसे ते धावा आहेत 28. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 28. ओ हो, इकडे अजयने दिलाय षटकार. चेंडू येतोय आमच्याकडे. मॅक्झिमम षटकार. क्या बात है. जब तक अजय सावंत है साळली में दम है. साळलीकर खुश असतील या षटकारावरती. चला आपण जाऊया या सामन्याकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 28. नवीन गोलंदाज आलाय संस्कार. उरमोडी हॉटेलचे मालक संस्कार. अरे देवा, संस्कारला टोलवलाय आणि कॅच घेईल का? अरे बाबा, सुजल पाटील याने कॅच घेतलाय. क्या बात है, क्या बात है. पहिल्या चेंडूवरती उरमोडी अनिकेत गेलाय. संस्कारचा सामना करेल अनिकेत. हो हो हो, क्या बात है. जोरदार अपील आणि झेलबाद होतोय. काय गोलंदाजी करतोय संस्कार. आणि अनिकेतला थोडं चिडवतायत मुलं. अनिकेतला सांगतायत काय करणार अनिकेत, तुझा मी झेल घेतला
बघा असं हसत खेळतच क्रिकेट खेळायचं मित्रांनो. आणि हे आहे साळलीची एकी. साळली गाव असं हसत खेळत राहायला पाहिजे. भले लिजंड असतील किंवा युवा रोडकर, युवा साळलीकर असतील, सर्वांनी असंच हसत खेळत काम करायचंय. आणि आलेला आहे आता नवीन फलंदाज संकेत. बापरे, संकेत तयारीनेच आला. आता बॅट कशी फिरवतोय बघायचंय. अरे बाबा, क्या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. आणि आणि संकेत सुद्धा असतो या चौकारावरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 33. धावसंख्या. चला साळलीकर, लवकर लवकर सामना सुरू करा. आपल्याला आता इकडे दुसरी मॅच खेळायची. प्लीज लवकर. संस्कार कंटिन्यू. धावसंख्या 33. तिसरं षटक. चला साळलीकर. पुढचा चेंडू संस्कार याचा. आणि हो हो, अनिकेत आ गया फॉर्म में. अनिकेत आ गया. स्वतः हात वर करतोय. अनिकेत इकडे पण बॅट दाखवा तुम्ही. काय षटकार मारलाय, बॅट दाखवा. संकेत. ओ हो, अनिकेत म्हणला असेल बरं झालं माझं नाव घेताय. मी आपला बसलोय. संकेतने षटकार मारला त्यामुळे संकेतने बॅट दाखवलं नाही. संकेत म्हणला असेल मेहनत मी करतोय, अनिकेतचं नाव घेऊ नका. चला क्या बात आहे. संकेत फॉर्म मध्ये. पुढचा चेंडू. अरे बाबा 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 बाबा. अरे बाबा, या संकेतला बांधून ठेवा. बांधून ठेवा या संकेतला. लगातार बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या जाते ती म्हणजे 43. चला संस्कार. अरे एकच साईड त्याची परफेक्ट आहे, लेग साईड. आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 44. आणि तिसरं षटक संपलंय. चला साळलीकर लगेच या पुढे गोलंदाजीला. 3 षटक 44 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथा षटक घेऊन येईल तो म्हणजे शुभम. आणि आता संकेत फॉर्म मध्ये. संकेत फक्त हसतोय. संकेतनं सांगितलंय कुणी पण गोलंदाजी करायला या, मी आता ठोकणार कारण माझी बॅट चालली. संकेत ऐकतच नाहीये. बघूया शुभम काय करतोय. 44 धावा, 3 षटक आणि शेवटचं षटक. चला. आहा. आणि संकेत झेलबाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज गेलाय उंच पुरा. अभिषेक गेलाय. धावा झाल्या 44. युवा साळलीकर चांगली धावसंख्या केली. 44 धावा तुम्ही केल्यात. अजूनही काही या षटकाचे चेंडू बाकी आहेत. चला शेवटचं षटक आहे, चौथं षटक. संकेतनं काय बॅटिंग केली. नशीब त्याला जर्सी दिली नाही तुम्ही. ट्रॅक अँड जीन्स असते ना, संकेतनं मॅच फिरवली असती. ओ हो हो. आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. हॅट्रिक साठी साळलीकर. कोण जीपे ओपन करतय. हॅट्रिक घेतली तर कोण जीपे ओपन करणार. साळलीकर कुठे आहेत. सगळे खुर्चीवरचे साळलीकर कुठे गेले. इथे फक्त आमचे पाटील राहिलेत. जर हॅट्रिक घेतली तर पाटील यांच्याकडून 100 रुपये देईल का नाही आम्ही नंतर बघू, पण आम्ही पुकारलेत. देव पुढच्या वर्षी. शुभम गेलाय आता फलंदाजीला. हॅट्रिक मिळेल का. हॅट्रिक मिळेल का. आणि हॅट्रिक हुकले. पाटील मनातल्या मनात खुश झाले की माझे 100 रुपये वाचले. बरं झालं माझे पैसे वाचले. किती शुभम आहेत साळलीमध्ये. धावसंख्या जैसे थे. बॅटिंगला पण शुभम आहे. ओ हो, जोरदार फटका.
एक धाव पूर्ण आणि एकच धाव घेतले. अरे आणि चेंडू, अरे काय चाललंय या दोघांचं. सॉक्स वरती खेळतोय हा खेळाडू. कॅमेरा याच्याकडे फिरवा. साळलीच्या या खेळाडूचं नाव काय? सक्षम. सॉक्स वरती खेळणारा पहिला खेळाडू. जोरदार टाळ्या वाजवा. या खेळाडूला संध्याकाळी एक चिकन फ्राईड राईस. काय करतील आजकालची पोरं, म्हणून तर युवा खेळाडूवरती विश्वास नाहीये. पुढचा चेंडू. आराध्य वाघ. ओ हो हो, षटकार. आणि या षटकाराबरोबर धावसंख्या होते ती म्हणजे 50 धावा. आणि आजचं खेळाचं वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं ते म्हणजे सक्षमचे सॉक्स. सॉक्स वरती खेळणारा पहिला खेळाडू. कॅमेरा वालेनी पण त्याच्याकडे फोकस केलाय. कोण आहे हा खेळाडू? ओहो हो, पुन्हा उचललाय आणि जाईल का वन बाउन्स? चौकार. काय बॅटिंग केली या खेळाडूने, क्या बात आहे. आणि षटक पूर्ण. धावसंख्या होती ती म्हणजे 54. चला बाकीच्या लिजेंड वाले आपण फिल्डिंगला जावा. काय बॅटिंग केली या पोराने, लगातार 2 चौकार. आणि कुठे गेला तो सक्षम? सक्षम शूज गेला. चला 55 धावांचं आव्हान असेल. बघा स्क्रीनवरती दिसला, इकडे सक्षम दिसलाय. सक्षम सॉक्स वरती पळत होता. अरे वा, बघा कॅमेरामन युट्यूब वाले आमचे हुशार आहेत, त्यांनी बरोबर त्याला कॅच केलंय. चला लिजेंड 11 जाऊ द्या. आता बघूया लिजेंड वाले काय करतात. लिजेंड वाले पण काय ऐकणार नाहीयेत. बघा लिजेंडचे 2 खेळाडू बघा किती छोटे आहेत. त्यांनी ठरवलंय आता यांना बघूच आपण. आता 55 धावा आपण करूच करू. चला लिजेंड वाले फिल्डिंग लावा, फिल्डिंग. लिजेंड लिजेंड खेळाडू नावं सांगा. लिजेंड 55 धावांचं आव्हान असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. युवा साळलीकर, संकेत. टीम मीटिंग नको, आपल्याला सामने चालू करायचे आहेत. फलंदाजीला आलाय ओमकार आणि शुभम. आणि गोलंदाजी करेल कोण आहे हा यंग ब्रिगेड? ईशान किशान. खेळाडूचं नाव काय जो बॉलिंग टाकतोय? ओमकारच का? आपण कदम. ईशान किशान सारखा खेळाडू, एकदम हँडसम हँडसम बॉय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळेल. पहिला चेंडू तयार. आहा, पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय. चौकार. ही मॅच काहीतरी वेगळी होणार आहे. या मॅच मध्ये दम आहे. या मॅच मध्ये दम आहे. युवा साळलीकर आणि लिजंड साळलीकर यांच्यामध्ये रंगला जमला हा सामना. पहिल्या चेंडूवरती आलाय टनटनाटन एक चौकार. बघूया. चला पुढचा चेंडू तयार आहे, तो म्हणजे ओमकार. हो, हा सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव काय रोखू शकणार नाहीयेत. या एक धाव संख्येबरोबर धाव संख्या होती ती म्हणजे 5.
आणि हा चेंडू जोरदार प्रहार केलाय, सी कॉर्नर मध्ये जाईल, चौकार. 9 धावा. चला लिजेंड, चला मॅच चालू करा लगेच. आणि साळली गावचे सुपुत्र गणेश शेठ देवरे यांचं सुद्धा आम्ही इकडे सहर्ष असं स्वागत करतोय. आणि हा येतोय जोरदार षटकार. क्या बात आहे. लिजेंड सुद्धा कमी नाहीये. साळलीकर म्हणत असतील, युवा साळलीकर तुम्हाला चॅलेंज देतोय, ते म्हणजे आम्ही लिजेंड. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15. चला दुसरा चेंडू द्या, चेंडू घ्या लगेच. चला पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती. आहा हा, काय फलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय हा खेळाडू साळलीचा. बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 19 आणि टार्गेट आहे तो म्हणजे ईशान किशान म्हणजेच ओमकार. ओमकारला टार्गेट केलंय, ते म्हणजे पहिल्या ओ हो 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 हो, रेकॉर्ड केलं या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 25 धावा दिलेत आणि तो खेळाडू पण हसतोय 25 धावा दिल्यावर. खेळाडू पण म्हणतोय असू दे, आमचंच गाव आहे, आम्ही एकमेकांना किती पण रन देऊ. क्या बात आहे. 25 धावा रेकॉर्ड केलं इकडे. चला लिजेंड वाले लगेच दुसरं षटक घ्या. चला लिजेंड, लिजेंड दुसरं षटक साई. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे साई. चला साई, धावा झालेत 25. साई सुरू करा, आपल्याला पुढचे सामने खेळायचे आहेत. 5 वाजले. साई, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तर तुम्ही सुरू करा. आपल्याला अजून एक सेमी फायनल नंतर फायनल खेळायचे आहे. ओहो, आणि कुरुळ गावचे मान्यवर, तिन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. अनिल सपकाळ, एक जुने खेळाडू, जुने जाणते, यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू आणि हा जाईल विकेटीच्या मागे, चौकार. अंपायर वाईट, दक्ष अंपायर आहेत. कालच ते इंग्लंडवरून. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना ओ हो हो, आणि हा चेंडू, याला फक्त दिशा दिली. एक धाव तर पूर्ण करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु संकेत आहे तिकडे. संकेतचं वैशिष्ट्य बघा, नो टी शर्ट, नो ट्रॅक, ओनली जीन्स. पण खेळी काय केले संकेतने, बॅक टू बॅक त्याने पूर्ण मॅच फिरवली. असा तो संकेत साळली गावचा तयार आहे क्षेत्ररक्षणासाठी. हो हो हो, क्या बात आहे. काय फलंदाजी करतो यार कर्णधार. कर्णधाराला साजेशी अशी खेळी करताना दिसतोय, तो म्हणजे ओमकार. धावसंख्या वाढते 37. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चला धावा 37. आणि हा चेंडू सुद्धा जाईल, चौकार. जबरदस्त असं खेळी करतोय तो म्हणजे लिजेंड 11. कुठेतरी युवा साळलीकरांना त्यांनी दाखवलंय की बघा, तुम्ही यंग ब्रिगेड असाल, परंतु आम्ही जुन्या खेळाडूंना किंवा आम्हाला कमी समजू नका. आणि धावा पण ज्या गतीने खेळतोय ना लिजेंड संघ, सॅल्यूट यार, खरोखर चांगले खेळतायत. धावसंख्या वाढते 41. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आहा हा हा हा, आणि हा सुद्धा जाईल, चौकार. एकही गोलंदाज असा नाही की या दोघांना थांबवू शकेल.
धावसंख्या 45. आता 12 चेंडू 10 धावा. 12 चेंडू मध्ये 10 धावा. आता आलाय सक्षम अनिकेत. 12 चेंडू 10 धावा. अनिकेत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चला पुढे. अरे बापा, हा या फलंदाजाचं नाव काय? या फलंदाज जो करतोय शुभम. शुभम साठी खरोखर आपण टाळ्या वाजवा. कारण शुभम ज्या प्रकारे खेळतोय ना, अर्धी मॅच शुभमने तिसऱ्या ओव्हरमध्ये संपवली. कर्णधाराला सांगितलंय त्याने की मी आहे ना, मॅच आपल्या हातात आहे. चेंडू द्या. आताचा षटकार. आता 4 धावा पाहिजेत, फक्त 4 धावा. झाली. मॅचच फिनिश केली. मॅच फिनिश केली आणि लीजेंड 11 ठरलाय विजेता संघ.